तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20. गुड मॉर्निंग बबीताजी. 20 काय तारीख आपण सांगू. एकदम तिकीटच तुम्हाला दाखवतो. तिकीट तुम्हाला याच्यामध्ये दाखवतोय कारण की आम्ही चाललो आहे उज्जैनला. येस, आमची उज्जैनची तिकीट, आमचा उज्जैनचा प्लॅन झालेला आहे. अरे ते बंद झालं. अरे ते असं केल्यावरती इथे वेकअप होलं. तर आता वाजले आहे 9:58. आम्ही बोर्ड पास केलेलं आहे. इथून ही आमची सीट आहे, इथून हा वरत बसलेला आहे आणि हा आहे आमचा तिकीट. आम्ही ट्रॅव्हल करतो आहे श्रेयस ट्रॅव्हल्सनी आणि आमची बसचं पिकअप पॉईंट होतं 9:30 वाजेच्या आसपास. मी 9 वाजेपासून स्टॉपला बसलो होतो. पहिले वरतला पिकअप केलं त्यांनी शाहनगर मैदरगावपासून आणि तिथून आता आम्ही ट्रॅव्हल करतो. आमच्या समोरचं आम्ही 3 जण चाललेलो आहे उज्जैनला. फक्त एक आमचा मोठा मामा, एक वरद आणि एक मी. तर आता आम्ही तुम्हाला इथून आम्ही पूर्ण सांगू. डिटेल्स आम्ही नंतर करून टाकू आपण त्यातले. तर मग आता आम्ही तुम्हाला पूर्ण जर्नीमधून सांगणार की ही जर्नी कशी आहे, काय आहे. जर तुम्ही औरंगाबादपासून संभाजीनगरपासून जर समजा तुम्ही ट्रॅव्हल करताय इथं उज्जैनपासून, तर मग तुम्हाला कसे कसे फॅसिलिटीज भेटणार आहे आणि तुम्हाला हे ट्रॅव्हल्स काय काय प्रोव्हाइड करणार आहे हे आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर स्टे ट्यून. तर गाईज आता आम्ही स्टे घेतला. आता आम्ही डिनर हॉटेलला थांबलेलो आहे. आमच्या हॉटेलचं नाव आहे राधाई स्पेशल दाळ बाटीमध्ये. सध्या ब्लॉग उलटा चालू आहे आणि सीन हे आहे की आता टायमिंग तुम्हाला मी सांगून देतो आणि तुम्हाला मी ह्या बसची हे पण सांगतो. मी रेटिंग तर चुकीची करणार नाही. आता वाजले आहे 11:38 आणि एक टाईपने ही जी बस आहे हिचं म्हणजे रेटिंग तर मी अशा काय चुकीची देणार नाही. आवाज कसा येतो काय माहिती नाही. फक्त एक गोष्ट हे बाई ऑन वाजायला म्हणजे बेटर एक्सपिरियन्स असू शकला असता अजून, कारण की बॉडी रोल खूप होती गाडीमध्ये. नुसतं आम्ही असं 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 आणि बस आहे गाडीची आमची. सेफ्टी म्हणजे मी बोलू शकत नाही. आता श्रेयस ट्रॅव्हल्स खूप चांगली ट्रॅव्हल आहे, पण गाडीची विंडशील्ड आहे त्याच्यामध्ये क्रॅक आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवून, मी व्हिडिओमध्ये कवर पण करेन. चला आता फोटो काढता तर फोटो करेन, नाही तर व्हिडिओमध्ये कवर करता तर करेन मी. कारण की काही प्रायव्हसी पॉलिसी बी असतात अशा कंपनीची. त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही आमच्या गाडीची रिव्ह्यू करू शकत नाही, पण आम्ही तर प्रायव्हसी पॉलिसी जोडू शकतो कारण की वी आर सिम्पल पीपल ब्रो, वी कॅन डू एनिथिंग. चल काहीतरी खाऊ आता. बघू खायचं का नाही, कसं जायचं बघू. चाय बी पिऊ चाय पिऊ, कारण की खायचं मला वाटतं का बरं नाही, कारण की मळमळ होईल. कारण की तुला पहिले मला बी तेच वाटतंय. चिप्स बिप्स चिप्स घ्यायचं तर घेऊ. लिटिल तू उठला बस. अभि उतरलेला पण ते बघू ते काय समोर बघ. चायनीजच वाटेल पाहिजे. खाता का फ्राईड राईस. तू काय घेतोय तू काय घेतोय तू काय घेतोय मला हॉटेल आहे रे बरं. मला वाटत नाही सँडविच असं ना बोलल्याकडे. ब्लॉग चालू आहे का कुठं? मला वाटलं आहे चहा दिसायला पकोडा आहे ना. ब्रेड पकोडा आहे, मंचुरियन दिसायला. वडापाव. ते नाही रे, नाश्ता येतो. आता मग बाई ब्रेड सँडविच ते नाश्ताच झालं हो. भले आपण ते जेवणाच वेळेस खातो. थांब टेस्ट करू तर काहीतरी भेटेल ना. टेस्ट भेटेल वा. नाही काहीच नाही. काही आमची बस आहे आणि दुसरी बस आहे आमची. हे तुला काय म्हणायचं आहे का? काही आता वाजले 6:06 आणि मी मॅपवर तुम्हाला दाखवतो लोकेशन की सध्या आम्ही कुठे आहोत. आता मी एक छोटासा ब्रेक म्हणून गाडी थांबवली इथं. मी तर लय असं मळमळ लागली ना, ते इतके फास्ट ब्रेक इंदोरपासून सारखं कमीत कमी 15 किंवा 40 किलोमीटर दूर असेल. इथं एक दामोड म्हणून एक गाव आहे, तिथं त्याचं थोडंसं जवळपास आम्ही कुठेतरी उभं येतो. अरे भाई रात्रभर झोपलेलं नाही आम्ही दोघं. झोपच येत नाही. ती नुसती गाडी हालत राहते अशी. गाडीमध्ये बॉडी रोल एवढा आहे आणि ड्रायव्हरला झिरो सेन्सरमध्ये खूप बॉडी रोल. ड्रायव्हरने स्वतःची काळजी घेतली नाही माहिती. बॉडी रोल तेवढा बेकार होत होता. म्हणून आम्ही जेव्हा विंडोमधून पाहतो ना गाड्या कशा तर चालवतो, तर असं वाटतं आम्ही कट मारतो. म्हणजे कोणी साधी फोर व्हीलर ड्रायव्हर आहे ना, तशी तो डायरेक्ट बस ड्राईव्ह करतो. म्हणजे एकदम घाण रेटिंग बोलून ड्रायव्हरला इकडून तिकडं पलटच राहिलो आम्ही असं. मी म्हणतो कोणी रात्री झोपलो पण असेल एका दिवशी. एवढं बेकार चालवतो कोणी झोपलं असेल. मी कॅरेट देऊन टाकतो. आता चहा प्यायला गेला, कुठं गेला काय माहिती गाडी सोडून. बरं मला म्हणलं असता मी बी आलो असतो तसं चहा प्यायला. रात्रभर झोपलेलं नाही एकदम. इथं मला मळमळ सकाळी वाटलं होतं की कुठे ना कुठेतरी थांबून टाकेन तो. जगमग बघा. त्याला वाटलं त्याचं व्हिडिओ काढून राहिलं.
सवारी करत आहोत कोणते उज्जैन शहरात. आता कोणत्या मंदिरावर चाललो आपण आपण आता चाललो आहे जिथं कृष्ण भगवानाने जिथं कृष्ण भगवानाने आणि बलराम भाई हां हां यहाँ पे हमें आने के बाद बलराज भाई मिले थे. बलराज भाई ने हमें पढ़ने के बाद सब बताया. प्यार से बंटी भाई बोलते हैं उनको. बलराज भाई कहाँ पे मंदिर का नाम? हाँ मंदिर का नाम क्या है? कांची बनी आश्रम. कांची बनी आश्रम में जा रहे हैं अभी हम वहाँ पे. बनी आश्रम. कृष्ण भगवान की विद्यास्थली. हां अच्छा अच्छा. जिथं कृष्ण भगवानाने अभ्यास तिथे आप जम गया आप जम गया. आणि चल ना. मंदिर इधर सगळे एवढं मंदिर आपल्या इथं नाहीच आहे ना. आम्ही इथून बसवरती किती वाजता उतरलो होतो आपण. आमची बस लेट झाली होती अर्धा घंटा. तर मग आम्ही 10 वाजता उतरलो. 10 वाजता उतरल्यानंतर मग आम्हाला पहिले तिथं जेव्हा आम्ही उतरलो रस्त्यात तिथं तेव्हा आम्हाला एकदम रिक्षावाल्याने घेतलेलं होतं. तर मग घेतल्यानंतर मग आम्हाला बलराज भैया भेटले होते. मग बलराज भैया आम्हाला भेटले आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही मग आता हे सुरू केलेलं आहे. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. तर हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर तिथं लाईट पण नव्हती पहिली गोष्ट. मग लाईट नव्हती तर मग कसं तरी आम्ही आंघोळ बिंघोळ केली आणि आता निघलेलो आहे. आता नाश्ता पण आम्हाला बलराज भैयाने एक जागेवरती घेऊन गेले चांगलं. तिथं आम्ही समोसा आणि कचोरी खाल्ली. इथंच्या कचोरीमध्ये ते मुगाचे एकदम मोठे मोठे दाणे होते. आपल्या इथं पिसून टाकतात माहिती का. हां इथं अख्खं मूग होतं आणि आपल्या इथं जे असतं ना कचोरीमध्ये ते आखी मूग नसती ना, ती पिसलेली मूग असते ती डायरेक्ट. तर मग ते एक डिफरन्स होतं याच्यामध्ये. समोशामध्ये आम्हाला शेंगदाणे दिसले आहे. हां आणि अभिजित मामाने जिलेबी खाल्लेली आहे. अभिजित मामाने डायरेक्ट मोठी जिलेबी खाल्लेली आहे. आलू की मिलती हां भुट्टे की मिलती सबकी कचोरी सबकी कचोरी मिळते. पनीर कचोरी सब मिलता है. पनीर कचोरी. पनीर कचोरी भी भेटती पनीर अरे यार हमारे कचोरी के बहुत वेरियस टाइप है आपके पास वैरायटी कौन से से. हमारे कड़ी कचोरी फेमस हमारे. भीड़ तो है यार यहाँ पे. मिल रहा पनीर यहाँ पे कचोरी में दे रहे बहुत बड़ी बात है. आत्ता आम्ही इथं आलो होतो आणि हे बघा हे बघा किती भारी करून ठेवलं आहे. किती भारी बनवलं आहे. म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी काय समोर क्रिएटिव्हिटी क्लास बनवलेलं आहे. एक नंबर आहे बघा. अजून बघा एकच नंबर बनवलेलं आहे बाई. रे अजिंक्य एकच नंबर आहे बघा. एकच नंबर आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे असं. म्हणजे औरंगाबाद तर कुठेच नाही आहे. बल्कि मी हे बघा हे. भाई म्हणजे एकदम काय म्हणला तो? संत विद्यार्थी प्राप्त केली म्हणजे इथं शिक्षण 14 विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं. 14 विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं आहे बघा. इथंच आहे तुम्ही वाचून घ्या एकदम व्हिडिओ पॉज करून. हे की नाही लवकर पटपट दर्शन करून घ्यायचं. पटपट दर्शन करून घेऊ. आज पूर्ण अर्ध्याच्या वरती उज्जैन. हो अर्ध्याच्या वरती आपल्याला उज्जैन कंप्लीट करायचं आहे एका दिवसात. सगळे दर्शन पूर्ण करून. अर्ध्याच्या वर नाही आपल्याला पूर्ण उज्जैन कंप्लीट करायचं आहे. कारण की आपल्याला एक नंबर म्हणजे रिक्षा ड्रायव्हर खूप चांगला भेटलेला आहे. तो इथंच लोकल असल्यामुळे आणि त्याच्यावरती ट्रस्ट करतो याच्यावरती. कारण की तो खूप चांगला बोललेला आहे. आणि म्हणजे असं तर म्हणता येतं पुरा गोल घूमने का है. घाट पर वाहन जाना सख्त मना है.
तर काही कालचा जो हे झालं एंड करायचं राहिला, कारण की ना आम्ही ही जी क्लिप बघता तुम्ही याच्या आधीची, ही आम्ही ती शेण आरती झाल्यावर म्हणजे शेण आरतीची होती, त्याच्यामुळे त्याच्यानंतर आमचा मोबाईल जप्त झाला आणि त्याच्यानंतर आम्ही करू शकलो नाही, तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. आता मी तुम्हाला मंदिर ती कुठे रे स्क्रीन, हां मी तुम्हाला आता महाकालचे दर्शन देतो. 2 मिनिटं. का कारण की काल आम्हाला मोबाईल जप्त घेऊन टाकले ते 11:30 वाजता ती आरती संपली, म्हणून आम्हाला ते करता आलं नाही पुरा शूट बीट काही. आणि त्याच्यानंतर बॅटरी लो झाली, म्हणून आम्ही त्याच्यानंतर मोबाईलचं चालूच केलं नाही, डायरेक्ट घरी गेलो म्हणजे रूमवर गेलो आणि हे करून घेतलं, झोपून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे मी म्हणता एंड आत्ता करतोय, सॉरी.